नमस्ते. आपण एक होता कारवर हे बुक वाचत आहोत. याच्या आधीचं चॅप्टर पाहिलं आपण मेरीचं पोर, जे की खूप इंटरेस्टिंग आहे. पुढं त्याला सगळे नाव ठेवत असताना कसं ग्रोथ केलं आयुष्यात. आणि आता आपण म्हणजे त्याच्या आईलाही पळून नेलं लोकांनी, तरी सुजनबाईंनी त्याचा किती चांगल्या पद्धतीने सांभाळ केला, किती माया लावली, हे आपण पाठीमागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं आहे. इथपर्यंत आपण पाहिलं होतं की तो झाडा फुलं म्हणजे जी बाग आहे ती एकदम व्यवस्थित ठेवायचा. त्याच्यात म्हणजे एक आश्चर्य, जी लोक पाहायला यायची ते आश्चर्य होऊन जायची की ह्याला एवढी फुलांची निगराणी कशी करता येते किंवा काय असेल त्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत. आता याच्या पुढचं पाहणार आहोत. या एकाकी बोल मुलाचा मित्र परिवार मुलखा वेगळाच होता. रानावनातील झाडं झुडपं, पक्ष्यांची पिल्लं, डबक्यातले छोटे मासे हाच त्यांचा गोतावळा. वेळप्रसंगी मोझेस बाबांच्या चापट्या खाऊनही या मित्रांची संगत तो चुकवत नसे. एकदा त्याने पालापाचोळा, गवत, दोरा, सूत गोळा करून इतकं सुरेख अन हुबेहूब घरटं बनवलं की सुजनबाईंना लोकांना शपथेवर सांगावं लागे, हे आमच्या मुख्या पोरानेच बनवले. म्हणजे तो कामात एवढा तरबेज होता. कुठलंही काम असो खूप छान पद्धतीने करायचा. तो झाडा प्राण्यांच्या संगतीत रमे, मनसोक्त गुणगुणत राही. अगदी भान विसरून पोटावर पालथा पडून तासनतास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करीत राही. त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत. त्याची दुखणी, खुपणी, आजारपण कळत. त्याच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत, कान येत, आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत. तोही मग एक चालत बोलतं झाड बने. त्याच्या सहवासात तन्मय होई. झाडांची देखभाल कशी करावी, त्याच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात, हे सारं त्यांच्याकडून शिकावं. मोझेस बाबा कौतुकाने म्हणत. म्हणजे मोझेस बाबा, आता पहा, एक दिवस खूप नाव ठेवणारे मोझेस बाबा आज कौतुकाने म्हणत की आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत. या छोट्या माळ्याला आपल्या बागेतल्या झाडाचं दवापाणी करायला अनेक ठिकाणून बोलावून येई. मग हा इकडची झाडं तिकडे लाव, याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये, त्याचं आळ भुसभुशीत कर, पलीकडच्या फांद्या का, असं काही बाई करून बाग दुरुस्त करी. झाडीत नेऊन लावलेलं रोपटं 4-8 दिवसांनी अलगद काढून आणि ते बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी. त्या बागेचं रूपच पालटून जाई. त्याच्याही अनुभवात भर पडे, ज्ञानात भर पडे. वेनयामबाईंचे गुलाब यांनी गुलाबच म्हणायचं का, अशा अवस्थेत आले होते. आपली बाग पाहून ती खंतावत. म्हणजे एवढं सुंदर काम होतं पाऱ्यांचं. एका दुपारी ती सुजनबाईंकडे गेली. छोट्या माळ्याला घेऊन घरी आली. त्याला बागेत सोडून घरात गेली. त्याने गुलाब तपासले, घराभोवती चक्कर टाकली, आपलं काम केलं. काय केलं ते सांगायला घरात शिरला. दिवाणखान्यातच थबकला. काय सुरेख रंगीत चित्र होती तिथे. जन्मात प्रथमच पाहत होता तो. कितीतरी वेळ तो त्या चित्रातील रंग न रेषा निहाळत होता. कधीपासून बेनयामबाई आपल्या पाठी उभी आहे हे त्याला कळलंच नाही. बाळा, तुला चित्र रंगवायला आवडतं का रे? मला नेहमीप्रमाणे तोत्रेपणा आड आला. तू तर माझे गुलाब पाहायला आला होतास ना. ऊन पाहिजे न जागा बदलली. अक्षराला अक्षर आणि शब्दाला शब्द जुळत कसं बसत तो बोलला. साप मुकेपणा जाऊन अलीकडे तो तोत्र का होईना पण 4-2 शब्दाचं वाक्य करू लागला होता. बेनयामबाईला नीट न उमजल्याने तिने बाहेर जाऊन पाहिलं. गुलाबांची जागा बदललेली दिसत होती. दिवसभर स्वच्छ ऊन मिळेल अशा ठिकाणी झाडं लावली गेली होती. छान, माझं काम छान केलंस हं. हे घे तुला, असं म्हणून त्याने त्याच्या हाती नाणं ठेवलं. ते मुठीत घट्ट धरून तो निघाला. आता त्याच्या डोक्यात गुलाब नव्हते की नाणं नव्हतं. ती रंगीत चित्र डोळ्यासमोर नाचत होती. घरी आल्यावर त्यानं आपल्या तोत्र्या भाषेत सुजनबाईंना नाना प्रश्न विचारले. त्यांना दिवाणखान्यातील रंगीत चित्राच्या तसबिरींसमोर उभं करून परत विचारू लागला. त्याचं हे बोलणं समजून घेत सुजनबाई त्याच्या प्रश्नांना उत्तर दिली. रंग अन रेषा समजून दिल्या. झालं नवा छंद सुरू. झाडीतल्या एकांतात हा माळीदादा रंगीबिरंगी फुलं, फळ, पान कुस्करून रंग बनवी. पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवी. मग लाकडी फळकुटावर, काचेच्या फुटक्या तावदानावर, अगदीच काही नाही तर स्वच्छ कातळावर चित्त काढून रंगवून सुरू होई. त्याचा थोरला भाऊ तब्येतीने धडधाकट असलेले मोझेस बाबांबरोबर शेतात कष्टाची कामे करी.
पण हा दुबळा नाजूक असल्याने नेहमी सुजनबाईंसोबतच घोटत असे. त्याची चौकस नजर त्याच्या हाताचं कसब टिपत असे. त्याचं ते चुली लिंपणं, लोकर पिंजणं, कातडी कमावणं, मेणबत्त्या बनवणं, मसाले तयार करणं, झालंच तर पाव, बिस्किट, पुडिंग तयार करणं, सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या गोष्टी तो पाही आणि आपल्या परीने तशा करीत राही. सुजनबाई हा कसल्याच कामाचा नाही, तर निदान हे तरी शिकू दे म्हणून त्याला बारीक सारीक गोष्टी दाखवत. साखर आणि कॉफीखेरीज अन्य काही त्या विकत घेत नसत. त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने करत. हाही पुष्कळ गोष्टी शिकला, तर बेजही झाला. कारभार कुटुंब खाऊन पिऊन सुखी होतं, पण होतं शिस्तीचं. बेफिकीर उदळमादळ खपत नसे. सगळं कसं टुकीने चाले हा ते सारं उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्यावर या गोष्टीचे संस्कार खोलवर उमटत होते. तसा कारभार कुटुंबाने या दोघा भावांना जिमला अन या मुक्याला निग्रो गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं. उलट ही भावंड कुठेही जाण्यास मुक्त होती. हे अनाथ निराश्रित पोरके जीव जाणार तरी कुठे? मोझेस कारभारच्या आश्रयानेच ते जगत होते. एक मिनिट.